हाय. मी कामावरून निघाली आणि माझ्या मुलाचा मला कॉल आला की मम्मी मला खूप सर्दी झाली आणि येताना मला सर्दीवरचं औषध घेऊन ये म्हणून. तर ठीक आहे म्हटलं. मग मी स्टेशनवरनं आली. येताना भाजी वगैरे बघत होते. मला हिरव्या मिरच्या दिसल्या ताज्या. मग मी हिरव्या मिरच्या विकत घेतल्या आणि येताना मेडिकल स्टोअरमधून सर्दीवरचं औषध पण घेतलं आणि घरी आले. घरी येऊन बघते तर त्याला खूप सर्दी झाली होती. तर म्हटलं गरम गरम चहा बनवून देऊ का? तर हां बोलला. मग मी त्याला आलं घातलेला असा गरम गरम चहा बनवून दिला. मग म्हटलं काय खाणार जेवायला, काय बनवू? तर बोलला डाळ भात वगैरे मला काय नको आहे म्हणून. तर मी म्हटलं अंड्याची पोळी आणि भाकरी खाशील का? तर हां बोलला. मग म्हटलं छोटीशी भाकरी आणि अंड्याची एक पोळी बनव म्हटलं. ठीक आहे म्हटलं, पण नुसतं तेवढंच खायला म्हणजे कसं? तर त्याला म्हटलं कुळथाचं सूप बनवू का? तर हां म्हटला. त्याला कुळथाचं सूप खूप आवडतं. मग मी आली आणि कुळथाचं सूप बनवायला घेतलं. 2-3 भाकरी बनवून घेतल्या आणि ठेच्यासाठी मिरच्या खुडल्या, ठेचा पण बनवून घेतला लसूण वगैरे सोलून. आणि इथे कुळथाचं पिठलं मी असं कुळथाचं सूप मी बनवायला घेतलं. तूप आणि जिऱ्याची फोडणी करून असं छान कुळथाचं सूप बनवलं मी त्याच्यासाठी. तर त्याला जाम आवडतं आहे कुळथाचं सूप आणि खूप आवडीनं पितो तो. आणि सर्दी वगैरे जर झाली असेल ना तर कुळथाचं सूप त्यासाठी खूप चांगलं आहे आणि खूप छान लागतं, खूप टेस्टी पण लागतं आणि म्हणजे शरीरासाठी थोडंसं गरम असतं ते आणि पौष्टिक पण असतं. तर मग हळद, मीठ आणि थोडं तूप, जिरे असं फोडणी करून आहे ना, मी छान असं कुळथाचं सूप बनवून घेतलं आणि भाकरी बनवल्या मस्तपैकी. आणि हे कुळथाचं सूप जे आहे ना, ते ज्यांना वजन कमी करायचं ना त्यांच्यासाठी पण खूप चांगलं असतं आणि खूप पौष्टिक असतं. आणि कुळथाचं सूप म्हणजे असं पिठीप्रमाणे सूपमध्ये तुम्ही वापरू शकता. म्हणजे जे आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरतो ना सूपमध्ये, त्याऐवजी तुम्ही कुळथाची पिठी पण त्याच्यामध्ये वापरू शकता. कुळथाची पिठी, गाजर, बीट, टॉमॅटो आणि ज्या काही भाज्या तुम्हाला घालायच्या आहेत असं सगळं मिक्स करून आहे ना, छान असं सूप म्हणजे हेल्दी असं सूप बनवू शकता तुम्ही. आणि ते कसं सूप पिलं ना की असं म्हणजे पोटभरीचं म्हणजे एक प्रकारे जेवण पण होऊन जातं आणि वजन पण कमी व्हायला मदत होते. मग इथे छान कुळथाचं सूप तयार झालं होतं. आणि आता काय झालं आहे त्याचे ना 10 दिवसानंतर बोर्डचे एक्झाम आहेत आणि त्याच्यामध्ये अशी सर्दी झाली आहे. मुलांना तर अशा एक्झामच्या वेळी सर्दी, खोकला किंवा असं ताप म्हणजे होतच असतं. आपण त्यांना कितीही नेमकं परीक्षेच्या टायमाला आजारी पडणार म्हणजे पडणारच, कितीही जपा मग. अशा वेळी आहे ना कामावर गेल्यानंतर लक्ष लागत नाही. सगळं लक्ष मुलांकडे असतं की बाबा काय झालं असेल, काय खाल्लं असेल, बरं वाटत असेल, असं हे सगळं असतं नेमकं परीक्षेच्या टाईम.